झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत म्हाडाची स्वस्त घरांसाठीची लॉटरी 31 मेला जाहीर होणार आहे। मात्र दलालांनी आतापासूनच वेगवेगळे फंडे वापरायला सुरुवात केली आहे। गेल्या वर्षी बिल्डरांनी बनावट अर्ज दाखल केल्याचं उघड झालेलं होतं। मात्र त्यावेळी तर दलालांनी कळस गाठलेला आहे। थेट लॉटरी काढतानाच दलाल सेटिंग करत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। पाहूया झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट। जमीन कमी आणि लोकसंख्या जास्त, परिणामी मुंबईत अर्ध्यापेक्षा जास्त लोक झोपडपट्टीत राहतात। दुसरीकडे एका फ्लॅटची किंमत 1 कोटीच्या घरात असल्यानं तो विकत घेणं परवडणार तरी कसं? अशा वेळी अत्यल्प उत्पन्न गटातल्या नागरिकांना 9 लाखांमध्ये तर उच्च उत्पन्न गटातल्या नागरिकांना 57 लाखांमध्ये मिळणारा फ्लॅट मोठा दिलासाच ठरणार आहे। पण म्हाडातले कर्मचारी आणि दलाल लॉटरीत घोळ कसा घालायचा याच्या तयारीत गुंतलेत। लॉटरीतून गॅरंटेड घर मिळवून देऊ असा दावा दलाल करू लागलेत। त्या बदल्यात लाखोंचं कमिशन त्यांना कमवायचं असतं। एक बार एक टाउट 5 जन को फ्लैट देंगे तो वो 5 जन दूसरे 50 जन को बात करेंगे। इस तरह से टाउट्स लोग खुद की एक लॉबी बना लेते हैं और काम करवाते हैं और स्पीड मनी लेते हैं। म्हाडा यंदा 2600 फ्लॅट्सची लॉटरीद्वारे विक्री करणार आहे। यात उच्च, मध्यम, अल्प आणि अत्यल्प वर्गासाठी फ्लॅट्स आहेत। म्हाडाच्या उच्च उत्पन्न गटातल्या फ्लॅटची किंमत 49 ते 57 लाख आहे। मार्केट रेटमध्ये याची किंमत सुमारे 1.25 कोटी इतकी आहे। मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडानं फ्लॅटची किंमत 25 ते 49 लाख इतकी आकारली आहे। तर मार्केट रेटनुसार त्याची किंमत 52 लाख ते 1 कोटी इतकी आहे। अल्प गटातल्या फ्लॅट्सची म्हाडानं 15 ते 31 लाख इतकी किंमत ठरवली आहे। तर याचा मार्केट रेट 30 ते 70 लाख इतका आहे। तर पवई, सायन, कुर्ला, मालवणी, कांदिवली, बोरीवली आणि मागठाणे परिसरात अत्यल्प उत्पन्न गटासाठी कमी दरात घरं उपलब्ध करण्यात आली आहेत। यात सर्वाधिक सुमारे 1726 फ्लॅट्स ठाण्यातल्या मीरा रोड भागात आहेत आणि याच भागावर मलिदा खाण्यासाठी दलालांचा डोळा आहे। गेल्या वर्षी म्हाडातल्या घोटाळेबाजांचा असाच प्रकार उघड झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती। शेकडो अर्जांवर एकच पत्ता, एकच बँक अकाउंट नंबर आणि एकच फोन नंबर आढळून आला होता। यानंतर बराच गदारोळ झाल्यानं म्हाडानं 17 दलालांसह 324 बनावट अर्ज दाखल करणाऱ्यांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता। आता यावर्षी म्हाडा दलालांना रोखण्यासाठी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी काय पावलं उचलतेय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। झी 24 ताससाठी कुमार कार्तिकेयसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।